स्मार्ट मीटर बद्दल वीज ग्राहकामध्ये आता एक जागृती व्हायला लागलेली आहे. स्मार्ट मीटरचे फायदे तोटे काय आहे हे समजायला लागलेलं आहे. कारण काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत आणि अशा ठिकाणी बसवले गेले जिथं प्रसार माध्यम लवकर पोहोचलं नाही. स्मार्ट मीटर चे जे पहिले पहिले वीज ग्राहकांना आलेले आहे, त्यामुळे झालं असं की आता स्मार्ट मीटरचा डेमो वेगळा घ्यायची गरज राहिली नाही. स्मार्ट मीटर हे किती फास्ट फिरते आणि त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाचं वीज बिल हे वाढवूनच आलेलं आहे. त्यामुळे जनतेतून पूर्ण विरोध त्याला होत आहे. आणि एकीकडे स्मार्ट मीटर बसवणारे जे कोणी कर्मचारी असतील ते वीज ग्राहकांपर्यंत पोहोचून वेगवेगळ्या प्रलोभन त्यांना दाखवत आहे. स्मार्ट मीटरचे फायदे, स्मार्ट मीटर आज बसवलं नाही, भविष्यात जर बसवलं तर याचे तुम्हाला एवढे एवढे पैसे पडतील असं सांगितलं जात आहे. आता स्मार्ट मीटरची किंमत किती आहे, याच्यामध्ये 11,000 पेक्षा जास्त दिलेली आहे. आणि खाजगी कंपनी ही त्यांचा मूळ उद्देश काय असतो, नफा कमवणे. आणि या स्मार्ट मीटरला काही अनुदान केंद्र सरकार देईल. मग उरलेली रक्कम कोण देईल, तर उरलेली रक्कम महावितरणला कर्ज रूपाने उभारावी लागेल. हे कर्ज, त्यावरील व्याज, घसारासह अन्य खर्च इत्यादीसाठी 1 एप्रिल 2025 पासून प्रत्येक ग्राहकांच्या वीज देयकामध्ये प्रति युनिट 30 पैसे दरवाढीचा बोजा पडण्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनांनी वर्तविली आहे. त्यामुळे मला एक इथं सांगायचं आहे की कर्ज काढून कोणी दानधर्म करत नसते. आज जरूर वीज मीटर बसवणारी जी कंपनी आहे किंवा त्या कंपनीचे काही लोक आहेत किंवा इतरही कोणी त्या मीटर बद्दल हे सांगत आहे की भविष्यात तुम्हाला याच मीटरचे एवढे एवढे रुपये द्यावे लागतील. आणि माझं हे उत्तर आहे त्यावर की महावितरण जर कर्ज काढून या स्मार्ट मीटरसाठी निधी उभारून राहिली तर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याचे पैसे ते काही दान म्हणून वीज ग्राहकाला सोडणार नाही, ते वसूलच करणार आहे. हा जो खोटा संदेश पसरवला जात आहे त्याबद्दल जागृती व्हावी, त्याबद्दल माहिती मिळावी म्हणून मी आजचा हा संदेश आपणापर्यंत देत आहे. धन्यवाद.